मात्र माझं एक आहे की एकनाथराव कल्याणकरांचं माझं प्रत्यक्ष बोलणं झालेलं आहे, आमचं दोघांचं ठरलं आहे आमचं काय करायचं आहे काय नाही ते प्रचंड मतांनी. आणि म्हणजे बंधूचं त्यांच्या बंधूचं तुमचं ठरलं 100% आमच्या दोघांचं ठरलेलं आहे. एकच भाकीत तुम्हाला सांगतो, रावणासोबत बिभीषण नव्हता म्हणून रावणाचा पराजय झाला आणि रावणाची सोन्याची लंका एक खाक झाली. आणि आज माझ्यासोबत राजा रामचंद्रासारखा माझा भाऊ पाठीशी आहे. आणि निश्चितच आम्ही जनतेला आवाहन केलेलं आहे. माझं तिकीट काटलं ठीक आहे, मला नाराजी नाही, मी शिवसैनिक आहेच ना, खांद्यावर भगवा आहेच माझ्या. मात्र माझ्या भावाचा काय गुण आहे? अशोकराव चव्हाणांनी दिलेल्या चिठ्ठीवर बाळासाहेब नाव हे नव्हतं, ते नाव होतं फक्त महेंद्र पिंपळे आणि मनोज जाधव. ते गेले उमेदवार, शिवसेनेचे 2 B.Pharm रिजेक्ट करून फाडून गेले निघून. अशा उमेदवारांना आमदार बालाजीराव कल्याणकरांना उमेदवारी दिली. एक याच्यामध्ये ट्विस्ट आहे, हे नांदेड उत्तरमध्ये लोकांना कळालं पाहिजे, मतदार बंधू भगिनींना. 15 तारखेला मतदान आहे आणि 14 तारखेला 8 उमेदवार धनुष्यबाणाचे हे BJPच्या उमेदवाराला पाठिंबा देणार, मोबाईल स्विच ऑफ करणार आणि पळून जाणार. मी जसं सांगितलं होतं ना की अशोकराव चव्हाण साहेबांनी दिलेले B.Pharm बालाजी कल्याणकरने म्हणजे उमेदवार दिलेले बालाजी कल्याणकरांनी दिले, तसंच ते 2 उमेदवार जसे B.Pharm फाडून पळून गेले तसेच हे 8 उमेदवार पाठिंबा देऊन फोन स्विच ऑफ करून पळून जातील. तुम्ही लिहून घ्या. अरे सोडून द्या. स्वतः सक्का भाऊ पाठ फोडून आलेल्या भावाचं तुम्हाला सांगतो, केसानं गळा कापलाय तर माझा काय विषय. म्हणाला होतात की ठीक आहे तुमचं उमेदवारी कापली, तुम्ही स्पर्धक होऊ लागलात आमदारकीचे, आणणारच का तिकीट 29 या ठिकाणी उत्तर विधानसभेला? निश्चितच जनता जनार्दन मायबाप माझं काम आहे. जनता जनार्दन मायबाप जर आताच त्यांनी जर कौल दिला ह्या दोन्ही तरुड्यामध्ये, नांदेड महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे. मी सध्या नांदेड शहरातल्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये आहे. नांदेड उत्तर विधानसभेचे शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांनी प्रभाग क्रमांक 2 मध्ये बाळासाहेब देशमुख किंवा गोविंद देशमुख हे दोघे बंधू होते, त्यांच्यापैकी एकालाही उमेदवारी न दिल्यामुळे ते नाराज झाले. आपल्यासोबत स्वतः बाळासाहेब देशमुख आहेत, माजी नगरसेवक. तुमची उमेदवारी कापली आहे, तुम्ही नाराज झालात, खरं तर तुमची जनताही नाराज झाली असं कळते प्रभागात. जय महाराष्ट्र. हो, खरंच प्रभाग क्रमांक 2 तरोडा बुद्रुक आणि प्रभाग क्रमांक 1 तरोडा खुर्दमध्ये अतिशय प्रचंड मतदार बंधू भगिनी नाराज आहेत. मतदार राजा हा नाराज आहे. त्यांची नाराजी साहजिकता आहे. आम्ही ह्या तरोड्यामध्ये अक्षरशः ह्या तरोड्यामध्ये आम्ही पक्ष रुजवला, वाढवला आणि आज घडीपर्यंत आम्ही प्रामाणिकपणे पक्ष टिकवला. मात्र आमच्यासारख्या हाडामासाच्या शिवसैनिकाला तिकीट न देता या ठिकाणी आयात उमेदवारांना तिकीटं दिले आणि ह्या ठिकाणी याच करता तिकीटं दिले. मी मागच्या बाईटमध्ये माझ्या सांगितलं होतं प्रामाणिकपणेनं की बाबा शिवाजीनगरहून चिठ्ठी आली आणि बालाजीराव कल्याणकरांनी B.Pharm दिले, हे सिद्ध झालेलं आहे. आज तुम्ही बघा B.Pharm महेंद्र पिंपळे यांना B.Pharm लावला. त्यांनी ऐन टायमाला तो B.Pharm उचलून घेतला आणि ते अशोकराव चव्हाणांकडे निघून गेले. मनोज जाधव यांनी B.Pharm उचलून घेतला आणि अशोकराव चव्हाणांकडे निघून गेले. अरे मी आहे, मिनलताई पाटील आहेत, आम्ही शिवसैनिक आहोत ना. आमदार बालाजीराव कल्याणकरांच्या आधी मी शिवसैनिक इथं आहे. तर मला तिकीट न देता जे अशोकरावांचे कार्यकर्ते इकडं पाठवलेले होते त्यांना B.Pharm लावले आणि ते B.Pharm वाया गेले. ते 2 B.Pharm आम्हाला दिले असते तर ताकदीनं आम्ही या तरोड्यामधली जनता मायबाप आम्हाला आज आशीर्वाद देत होते. आणि पाहना हो, माझं तिकीट काटलं ठीक आहे, मला नाराजी नाही, मी शिवसैनिक आहेच ना, खांद्यावर भगवा आहेच माझ्या. मात्र माझ्या भावाचा काय गुण आहे? 45 वर्षे झालं ह्या तरोड्याच्या मायबाप जनतेची माझा भाऊ सेवा करत आहे. माझ्या भावाचं देखील तिकीट कापलं. बरं, आता ठीक आहे, गोविंद देशमुख जे तुमचे बंधू आहेत त्यांची देखील उमेदवारी कापली, तुमची देखील उमेदवारी कापली, किंवा मिनल पाटील असतील त्यांची देखील कापली. मिनल पाटील अपक्ष राहत आहेत उभ्या. हेमंत भाऊ आणि बाबूराव कदम कोळीकर जे आमदार आहेत हातगाव हिमायतनगरचे, त्यांना सपोर्ट करतात. त्या ठिकाणी अपक्ष उमेदवाराला, बंडखोरी केलेल्या उमेदवारांना सपोर्ट करतात. खरी गोष्ट आहे, ते अपक्ष नावाला आहेत, ते जातीवंत शिवसैनिक आहेत आणि ह्या देशाचे संसद रत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचे अतिशय विश्वासू शिवसैनिक आहेत. आणि मी आताच सांगितलं की पळून जाणाऱ्यांना तिकीट देतात आणि प्रामाणिक हाडामासाचे शिवसैनिक काम करतात. तर एक चिन्ह बदललेलं आहे, त्या ठिकाणी थोडासा प्रॉब्लेम आल्यामुळे चिन्ह बदललेलं आहे. या नांदेड उत्तर दक्षिणमधली आणि नांदेड जिल्ह्यामधली हे शिवसेना आणि तिन्ही आमदार माझ्यासहित
ताकदीनिश्चित मिनलताईंच्या पाठीमागं आहेत आणि त्या माऊलींचं 8-9 महिने झालं ग्राउंड बेसवर काम आहे. आज मला सांगा, पुत्रमोहापोटी तिकीट दिले कमकुवत उमेदवाराला, दक्षिणचे उमेदवार ते दक्षिणचे लोक आणून उत्तरमध्ये आमदारांनी तिकीट दिलेत. उत्तरमध्ये लोक नाही आहेत का हो, मला सांगा. अशा लोकांना तिकीट दिलेत राजे हो, त्यांना काही निवडणुकीचा आणि शिवसेना पक्षाचा काही शून्यही माहीत नाही. सच्या जागी क पर्यंतही जाऊ शकणार असे उमेदवार दिलेत. मात्र मिनलताई पाटील यांचा विजय हा 100% निश्चित आहे आणि ते निवडून येणार 100%. तुमची उमेदवारी कापल्यामुळे खरं तर तुम्हाला दुसऱ्या पक्षाची देखील ऑफर होती, पण शिवसेनेला सोडण्याची भूमिका घेतली. नाही, मी 10 वर्ष जे नगरसेवक झालो आहे, फक्त हा भगवा आणि हाती राजा रामचंद्रांचा धनुष्यबाण, आणि त्या धनुष्यबाणामुळं मी 10 वर्ष नगरसेवक झालो आहे. मात्र आज मला खंत वाटते आहे की हा धनुष्यबाण आज अशोकराव चव्हाणांनी दिलेल्या चिठ्ठीवर बाळासाहेब नाव हे नव्हतं, ते नाव होतं फक्त महेंद्र पिंपळे आणि मनोज जाधव. ते गेले उमेदवार, शिवसेनेचे 2 बी फॉर्म रिजेक्ट करून फाडून गेले निघून. अशा उमेदवारांना आमदार बालाजीराव कल्याणकरांना उमेदवारी दिली आज ते. आणि दुसरी एक याच्यामध्ये ट्विस्ट आहे, हे नांदेड उत्तरमध्ये लोकांना कळालं पाहिजे, मतदार बंधू भगिनींना. 15 तारखेला मतदान आहे आणि 14 तारखेला 8 उमेदवार धनुष्यबाणाचे हे BJPच्या उमेदवाराला पाठिंबा देणार, मोबाईल स्विच ऑफ करणार आणि पळून जाणार. मी जसं सांगितलं होतं ना की अशोकराव चव्हाण साहेबांनी दिलेले बी फॉर्म बालाजी कल्याणकरने म्हणजे उमेदवार दिलेले बालाजी कल्याणकरांनी दिलेत, तसंच ते 2 उमेदवार जसे बी फॉर्म फाडून पळून गेले, तसेच हे 8 उमेदवार पाठिंबा देऊन फोन स्विच ऑफ करून पळून जातील. तुम्ही लिहून घ्या. काल तुमचे संपर्क प्रमुख शिवसेनेचे आले होते, आमदार साहेबांच्या कार्यालयावर त्यांचा कार्यक्रम होता. आमदार हेमंत पाटील जे माजी खासदार राहिलेले आहेत हिंगोलीचे, शिवसेनेचे उपनेते आहेत, संपर्क प्रमुख देखील आहेत हिंगोलीचे, त्यांच्यावर म्हणजे अशा घोषणा देण्यात आल्या, घोषणाबाजी अतिशय अश्लील भाषण. दादा, अतिशय चांगला प्रश्न विचारलात. हेमंत पाटील हे विधिमंडळाचे गटनेते आहेत, शिवसेना उपनेते आहेत आणि आमदार आहेत. मला सांगा, त्या हेमंत भाऊ पाटलांनी या नांदेड जिल्ह्यामध्ये एक शाखा प्रमुखापासून ते जिल्हा प्रमुख आणि ह्या सर्वच देशाचं संसद रत्न मेंबर ऑफ पार्लमेंट खासदार हे पद भूषवलेलं आहे. आणि त्या हेमंत भाऊ पाटलांनी या नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये असो की या जिल्ह्यामध्ये असो, काटाकुपाट्याचा संघर्षाचा प्रवास करून त्या माणसाने शिवसेना पक्ष वाढवला, रुजवला, टिकवला या काँग्रेस सल्तनीच्या विरोधात. आणि आज काँग्रेस भारतीय जनता पार्टीचे नेते हेमंत भाऊ पाटलांना विचारतात काय. आणि हे सुद्धा आमचे काही आज निवडणुकीच्या तोंडावर जे चालले ना की थोडं बहुत द्यायचं आणि घोषणाबाजी द्यायला लावायची, ते आमदार चुकीचं करत आहेत. त्यांनी असं करायला नाही पाहिजे. ज्या हेमंत भाऊ पाटलांनी तुम्हाला बोट धरून मुंबईचा समुद्र फिरून दाखवला आणि त्या विधिमंडळात हे नेऊन सोडलं, आमदार केलं तुम्हाला एक मिलमजुराच्या मुलाला, आणि तुम्ही त्या हेमंत भाऊ पाटलाबद्दल बोलू नका हो. हेमंत भाऊ पाटील फार मोठा नेता आहे, त्या माणसाचा अंत लागत नाही. नगरसेवक असताना फर्स्ट टाईम नंतर आमदारकीला तिकीट भेटलं यांना, या ठिकाणी संधी मिळाली, ती हेमंत भाऊ कोण मिळेल? निश्चित त्या ठिकाणी त्याचा साक्षीदार मी आहे. त्या बालाजीराव कल्याणकरांना मी राजकारणामध्ये सिनियर आहे. आज त्यांच्या मुलाचं शिवसेना पक्षात काही योगदान नाही हो, काहीच योगदान नाही, शून्य फक्त. का तर पुत्रमोहापोटी माझ्याच घरात जिल्हा परिषद सदस्य, माझ्याच घरात नगरसेवक, माझ्याच घरात. अरे माझं सोडून द्या, स्वतः सक्का भाऊ पाठ फोडून आलेल्या भावाचं तुम्हाला सांगतो केसानं गळा कापलाय, तर माझा काय विषय. काय प्रकार होतं केसानं गळा काय म्हणजे बघा ना, ते आज एकनाथराव कल्याणकरांचं किती चांगलं काम होतं, किती मरमर केली त्या भावानं. 5 वर्ष तुम्हाला सांगतोय तरोड्यातली एक तक्रार येऊ दिली नाही प्रभाग क्रमांक 1च्या आमदारांकडं. आणि त्या माणसाला सांगितलं की तू कामाला लाग, तुझं तिकीट आहे, मी तुला तिकीट देतो, निवडून आलो. आपण इतके 1000 कोटीचे कामं केले, साध्या शिवसैनिकाला 10 लाखाचं पत्र दिलं नाही हो. भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेवकाला 2-3 कोटीचे म्हणजे 2-3 कोटीचा निधी दिला हजार. आणि याईनं शिवसैनिकाचं काही नाही. जे एकनाथराव कल्याणकर आहेत खरंच ते धावून येतात का मदतीला? कारण जे आमदारांचे बंधू अनुपस्थितीमध्ये आम्ही पाहिले की डिपू वगैरे उडाला की ते येतात तिथे. आता डिपू कोणाचा उडण प्रभाग 1मध्ये हे नांदेड जसे उत्तर विधानसभा मतदारसंघाला माहिती आहे. आणि ह्या तरोड्यामध्ये सुद्धा फ्यूजं कसे उडणार आहेत हे सगळ्या मतदारांना माहीत आहेत. मी म्हणत नाही, मी आता आमदाराच्या विरोधात बोलत नाही. काही बोललं की मग डायरेक्ट पोलिसच्या गाड्या ज्या आल्यात तर त्यामुळे अटक केली होती तुम्हाला. हो, हे आता सध्या आता त्यांची आमदारकीची लास्ट टर्म हे आपले 3 वर्ष बाकी आहेत. त्याच्यामुळं आता ते साम दाम दंड भेद शिवसैनिकावर मूळ जुन्या शिवसैनिकावर वापरायलेत.
मात्र माझं एक आहे की एकनाथराव कल्याणकरांचं आणि माझं प्रत्यक्ष बोलणं झालेलं आहे, आमचं दोघांचं ठरलं आहे आमचं काय करायचं आहे काय नाही ते प्रचंड मतांनी. आणि म्हणजे बंधूचं त्यांच्या बंधूचं तुमचं ठरलंय? 100% आमच्या दोघांचं ठरलेलं आहे. एकच भाकीत तुम्हाला सांगतो, रावणासोबत बिभीषण नव्हता म्हणून रावणाचा पराजय झाला आणि रावणाची सोन्याची लंका एक खाक झाली. आणि आज माझ्यासोबत राजा रामचंद्रासारखा माझा भाऊ पाठीशी आहे. आणि निश्चितच आम्ही जनतेला आवाहन केलेलं आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून. जनता निश्चितच येणाऱ्या 14 तारखेला 15 तारखेला कळून. एक प्रश्न असा आहे की एका पत्रकाराने बाईट घेतली आमदार साहेबांची. यामध्ये आमदार साहेब असे म्हणतात की आमचा भावकीतला विषय आम्ही तो मिटून घेतलाय, काही नाही सगळे कामाला लागलेत म्हणतात. सोबत आहेत म्हणतात तुम्ही. मिटलाय का विषय? मिटलाय माझा विषय? अरे माझं तिकीट कापलं तेव्हापासून आमदार बालाजीराव कल्याणकर साहेबांचा मला एक फोन नाही आहे, त्यांचं मुलाचा फोन नाही आहे. त्यांच्या मिसेस तर मला, भाऊ तुम्ही लक्ष्मण हे राम आहेत. अरे राम गादीवर बसला आणि लक्ष्मणाला वनवास. आमच्या मळकच्या दाजीनं काल सांगितलं. ही खरी परिस्थिती आहे हो. भांडण काही मिटायचा विषय नाही. भांडण कशाचं आहे? भांडण हे फक्त एकमेकाच्या विचाराचं आहे आणि आमचे विचार हे स्पष्ट करून दाखवू आम्ही. अरे स्वतःच्या गावामध्ये सख्या चुलत भाऊ आहे ना, 5 जणांनी फॉर्म भरला आहे, तर मिटायचा काय प्रश्न आहे? मला तर अजून कोणी काही विचारलं पण नाही. ते म्हणतात भावकीचा विषय आम्ही आमचं मिटून घेऊ, बघून घेऊ. सख्खी भावकी, सख्खे चुलत भाऊ. आज काँग्रेसमधून गजानन कल्याणकर आहेत, अतिशय संयमी चांगला माणूस आहे तो. त्यानंतर त्यांचे एक दुसरे भाऊ आहेत, पाणी प्लॅन्ट आहे त्यांचा, तो अतिशय चांगला बिचारा गरीब माणूस विजयराव, तो पण एक चांगला माणूस आहे. आणि ते गजाननरावाचं आता अतिशय चांगल्या पद्धतीनं काम आहे, चांगला माणूस आहे, जुना जाणता आहे आणि रिस्पेक्टिव्ह वागणार आहे. बहुतेक ते सगळी तरोड्यातली प्रभाग क्रमांक 1 मधली जनता आता काय निर्णय घेईन, जनता मायबापा ते जनतेने ठरवलं. भाऊंची सगळी पत्रकार परिषद झाली असं कळते. सगळ्या पत्रकारांच्या मुलाखती म्हणजे घेणं चालू आहे. हेमंत पाटील भयंकर बोललेत असं कळते. काय बोललेत नेमकं, ऐकलं का तुम्ही? नाही, मी आपल्या चॅनलच्या माध्यमातूनच मी पाहिलेले की हेमंत भाऊंबद्दल आमदार बालाजीराव कल्याणकर साहेबांच्या जे सांभाळलेले कार्यकर्ते आहेत त्यांनी थोडीशी वाईट पद्धतीची घोषणा दिली. अतिशय खेदजनक आहे, त्या गोष्टीचा मी निषेध करतो. हेमंत भाऊ पाटलांसारखा एवढा मोठा नेता आणि तो माणूस फार वेगळा आहे हो, फार मोठा माणूस आहे. त्या माणसांबद्दल असे फार चिल्लर कार्यकर्त्यांनी त्या माणसाबद्दल तेवढ्या टोकाची घोषणा देऊ नये. आणि आमदार बालाजीराव कल्याणकरांना 2 वेळेस आमदार करण्यामध्ये माझा असन किंवा हेमंत भाऊ पाटलांचा तर सिंहाचा वाटा आहे. बालाजीराव कल्याणकरला महानगरपालिकेत उठून बोलायत नसं, मात्र त्या माणसाला महाराष्ट्राच्या विधिमंडळात नेऊन बसवलं, तशा माणसाला बोलणं पाप लागन. आता मिनल पाटील जे आहेत त्या अपक्ष लढत आहेत, हेमंत भाऊ सपोर्ट करत आहेत, बाबूराव कदम साहेब सपोर्ट करत आहेत. आता म्हणजे कशी फाईट होणार आहे या ठिकाणी, कारण ते तर अपक्षच लढत आहेत त्या ठिकाणी. हो, निश्चितच त्या मिनलताई पाटील, त्यांचे मिस्टर गजानन पाटील हे एक जातीवंत म्हणणं आहे. आमदार साहेबांचं म्हणणं आहे की 8 महिन्यात आल्यावर उमेदवारी मिळत नसते. आम्ही इथं घासून म्हणजे शिवसेनेमध्ये काम केलं, आमचं काम बोलते, आम्ही काम केले आणि 8 महिन्यात आल्यावर उमेदवारी मिळते का असं म्हणतो. तुमच्या मुलाचं काय समाजकार्य आहे ते सांगा. तुमच्या मुलापेक्षा 10 पट त्या माऊलीचं समाजकार्य चांगलं आहे. आणि तुम्ही तुमच्या मुलाला कशासाठी लॉन्च केला ते पूर्ण नांदेड जिल्ह्याच्या जनतेला माहिती आहे. 2000 मुस्लिमचं मतदान आहे, एक फुलीसुद्धा भेटणार नाही, याची काळजी करू नका. निश्चित आपण पाहू शकतो की हे होते बाळासाहेब देशमुख, ज्यांची आमदार बालाजी कल्याणकर यांनी उमेदवारी कापली. खरं तर 2 वेळेस नगरसेवक राहिलेले आहेत, प्रथम नगरसेवक देखील आहेत, पण उमेदवारी कापल्यामुळे ते नाराज आहेत. आणि आमचं काही मिटलं नाही, आमचा भावकीचा विषय त्यांना आपण विचारलं, भावकीचा विषय विचारला नाही, माझं काही मिटलेलं नाही आहे. मला आमदार बालाजीराव कल्याणकरांचा एकसुद्धा कॉल आलेला नाही. त्यांच्याच गावातून मी तर फार दूर आहे हो, त्यांच्या फार दूर आहे. जवळ असला असतं तर आज बी फॉर्म माझ्या हातात राहिला असता. जनता निवडून द्यायला तयार होती, यांनी मला दिलं नाही तिकीट, माझ्या भावाला दिलं नाही. त्यामुळं ते भावकी फिवकीचा आता काही विषय राहिलेला नाही आहे. चव्हाण देखील म्हणतात की दक्षिणमध्ये युती केली, इकडे युती केली नाही. ही कसली युती, म्हणजे काय चाललं या ठिकाणी? निश्चित जे काही धनुष्यबाणावरले उमेदवार दिलेत, मी तुम्हाला सांगितलं, जसे प्राध्यापक महेंद्र पिंपळे आणि मनोज जाधव जसे बी फॉर्म टाकून गेले, तसे 8 उमेदवार हे अजूनही अशोकराव चव्हाणांच्याच मनावर दिलेले धनुष्यबाणावर आहेत. आज ते 14 तारखेला तुम्हाला ते पण चित्र स्पष्ट होईल. बरं, सुनीलदाजी काल म्हणाले की तुमच्या जेलवाऱ्या चालू आहेत. नाही, जेलवाऱ्या वगैरे काही नाही आहेत चालू, मात्र थोडासा मला त्रास आहे. आणि हे निवडणूक झाल्याच्या नंतर त्याचा हिसाब द्यावा लागेल, जनताच त्याचा हिसाब घेईन.
मी या जिल्ह्याचे पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप साहेबांना मी तसं भेटून रीतसर त्यांच्याकडं मी मांडणी केलेली मला न्याय मिळाला पाहिजे. आणि हेमंत भाऊ पाटलांना सुद्धा भेटलो आहे मी की माझ्यावर खूपच अन्याय होत आहे. मला माझ्या तरोड्यामध्ये फिरू नका म्हणतायत. आता बाबा माझं घर आहे तरोड्यामध्ये 7 पिढ्यापासून. ते अमेरिकेचे एखादी टेक्नॉलॉजी आणून माझं घर उचलून लोहाकंदारमध्ये नेऊन ठेवा. 17 तारखेपर्यंत मी तिकडं राहतो. आता माझ्याच गावात माझ्याच घरापुढील मीच माझ्या प्रभागामध्ये 10 वर्ष नगरसेवक असून तुम्ही रोडवर फिरू नका का? तुम्ही ह्या तरोड्यात फिरल्या तर इथलं सगळं पॅनल पडेल. आता ते जनता ठरवीन ना. हो, हेमंत भाऊ म्हणतात की जे काही काल प्रकार झाला आम्ही हिशोब करू म्हणतात. हे पहा, हेमंत भाऊ भावनिक आहेत. हेमंत भाऊ असे दिसायला नारळासारखे कठोर आहेत, मात्र हेमंत भाऊ फार हळवे आहेत. मधून हळवे आहेत. हेमंत भाऊ कधीच कुणाचं वाईट करत नाहीत. हेमंत भाऊ एक कार्यकर्ता घडवणारं फॅक्टरी आहेत. आज मला सांगा, एका मिल मजुराच्या केलं, बाबूरावसारखा एक शिवसैनिक हाडा मासाचा, तशा माणसांना आमदार केलं राजेव. आणि हेमंत पाटील कार्यकर्ते घडविणारे आहेत. ते नेते. तुम्ही मागच्या बाईटमध्ये एका म्हणाला होतात की ठीक आहे तुमची उमेदवारी कापली, तुम्ही स्पर्धक होऊ लागलात आमदारकीचे, आणणारच का तिकीट 29ला या ठिकाणी उत्तर विधानसभेला शिवसेना? निश्चितच जनता जनार्दन मायबाप माझं काम आहे. जनता जनार्दन मायबाप जर आताच त्यांनी जर कौल दिला ह्या दोन्ही तरोड्यामध्ये ते देणारच आहेत. आणि 100% त्यानंतर हेमंत भाऊ तुमच्या जवळचे आहेत, खरं तर संपर्क नेते आहेत. तुमचा विकासाचा आराखडा वाचतील DCM साहेबांसमोर. तुम्हाला उमेदवारी देतील का? हे कोण दिसलं? माननीय या देशाचे ह्या राज्याचे लोकप्रिय कार्यसम्राट उपमुख्यमंत्री लाडके भाऊ एकनाथजी शिंदेसाहेब आणि संसदरत्न डॉक्टर शिंदेसाहेबांनी मला संधी दिली तर त्या संधीचं निश्चित सोनं करीन. आणि कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना मी घेऊन चालेल. नक्कीच आपण पाहू शकतो की हे होते बाळासाहेब देशमुख, जे प्रभाग क्रमांक 2चे नगरसेवक आहेत. येणाऱ्या काळामध्ये खरं तर कोणाचा महापौर होतो हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्यांनी त्यांची भूमिका जी आहे ती निवडणुकीमध्ये स्पष्ट केलेली आहे. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, नांदेड.